अहो सासूबाई, जरा मार्केटला जायचं होतं. दुपारचं जेवण बनवशाल का? ठीक आहे सुनबाई, मी बनवते जेवण. तू जा मार्केटला. ठीक आहे सासूबाई. अगं सुनबाई, आज मी स्वयंपाक बनवलाय. किचन बघ कसं चमकत आहे. आणि नाहीतर तू स्वयंपाक केल्यावर अख्खा राडा तसाच त्या बेसिंग मध्ये भांडे. किचन कळत नाही, भांडे कळत नाही. आणि आज बघ. बसले ते यांना एक फोनच करते. अहो, आज मी स्वयंपाक बनवला होता. तुमच्या पोरांनी 2 चपातीच्या जे 4 चपात्या खाल्ल्या. आणि सुनबाई बनवती तेव्हा 2च खातो. रोज का काय, तू तर माझी सुगरणच आहे ग. ठेव का फोन? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. अगं कांता, झालं का जेवण? हे बघ माझं पण आत्ताच झालं. रोज 2 चपात्या खाते, आज 4 चपात्या खाल्ल्या. माझ्या हाताने स्वयंपाक बनवला होता ना मी आज. सुनबाई गेली होती मार्केटला, तेवढ्या वेळेस मी बनवला स्वयंपाक. आज कसं जाम पोट भरल्यावानी वाटते बघ. लय भारी जेवण झालं होतं आज. सुनबाई जरा फेरन लावली दे ग. अहो सासूबाई, हे कवय आहे का म्हातारपणे फेरम लवली लावायचं? उगाच काहीतरी करायचं आपलं. अगं बवण्या, यमाय मानी करता अजून मी भारी दिसत आहे. अगं सुनबाई, भाजी कशाची बनवली? अय्या, एवढी भाजी आवडली तुम्हाला? तसं नाही ग सुनबाई, वरती गेल्यावर सांगायला लागल ना काय खाऊन मेले ते. तुम्ही जास्त नाटकं करू नका. हे तुमचं रोजच झालं. परवा येता आलाय आता मला. जा ग, तू मला शिकवतेस का? तू जा ग, जास्त भाऊ खाऊ नको. जा जा जा. हो हो, जाते. माझं अजिबात नाव घ्यायचं नाही तुम्ही. अरे बा, तुझ्यासाठी चहा बनवू का? काही खातोस का? अगं आई, नको ग काही मला. अरे बा, तुझ्यासाठी मस्त गरम गरम काहीतरी बनवते ना. ठीक आहे ठीक आहे आई, बनव जा. अरे बाळा, तुला डाळ भात लय आवडतो. बनवू का गरम गरम? हा आई, बनव जा. बनवते, मस्त तूप घालून बनवते बघ. ठीक आहे ठीक आहे. आता जाईन ना पोरावर प्रेम होतो. नाटकी कुठली. अहो, मनापासून सॉरी. खरंच मी सकाळी असं नव्हतं बोलायला लागत तुम्हाला. खरंच मला माफ करा ना. अगं, मी पण तुझ्यावर जास्तच ओरडलं ना. तुझ्यावर मी ओरडायला नव्हतं लागत. अहो, खरंच मनापासून सॉरी. चुकी माझीच होती. अगं जाऊ दे ग, नवरा बायकोंचं होतच राहतं, त्याच्यामध्ये काय. अगं आई. काय रे? अगं आई, माझ्यासाठी एक गरमागरम कप चहा बनव ना. अरे मेल्या, बायको घरात असताना आईला काम सांगतो तर लाज कशी वाटत नाही? सांग तुझ्या बायकोला. मला सांगतो तो चहा ठेवायला. तिला काय घरात नुसतं बसायला आणली?
सकाळी तर आई चांगली गोड बोलत होती आणि आता काय झालं आईला? हो मग आता खबर लागली असेल ना आपण दोघं गोड झालो म्हणून. आता मुलावरचं प्रेम कमी झालं. अहो तुम्हाला नाही माहिती सासूबाईंची अशीच नाटकं असतात. अरे देवा, अवघड आहे आईचं.